माऊलींची पालखी आता पुणे शहरात आगमन करते, आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र यापूर्वी आता आपल्याला काही वारकरी दिसतात, त्यांनी अजित पवार यांचा एक पोस्टर हातात घेतलेला आहे आणि मी दादांच्या बारामतीचा असं लिहिलेला हा पोस्टर घेऊन ह्या वारीमध्ये वारकऱ्यांसोबत चालतात. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपल्याला माहिती आहे की जेव्हा अजितदादांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राकडून हळहळ व्यक्त केली गेली आणि आता दिंडीमध्ये हे सगळे वारकरी जे आहेत तर ते अजितदादांचा फोटो घेऊन निघालेले आहेत. कुठून तुम्ही दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात, वारीमध्ये सहभागी झालेला आहात? सगळ्यांकडून ज्ञानेश्वर माऊलींचा असेल, तुकाराम महाराजांचा असेल, विठ्ठलाचा असेल असे फोटोज घेऊन ते वारीमध्ये सहभागी होतात. तुम्ही अजितदादांचा फोटो घेऊन वारीत चालताय. अजितदादा म्हणजे आम्हाला विठ्ठलाप्रमाणेच आहेत मॅडम खरं तर. आणि हा फोटो आम्ही आळंदीमध्ये काढला होता बाहेर. आळंदीमधून पंढरपूर पर्यंत आम्ही हा फोटो असाच हातात धरून येणार विठ्ठलाच्या चरणी. कारण प्रत्येक बारामतीच्या मनात अजितदादा म्हणजे एक पांडुरंगासारखं बसलेले आहेत. जरी अजितदादा आपल्या सर्वांच्यातनं गेले असतील तरी अजितदादांची उणीव ही प्रत्येक बारामतीकरांना शेवटपर्यंत राहणार आहे. तुम्ही काटेवाडीचेच आहात, अजितदादांच्या गावचे. काय सांगाल आता अजितदादा यावेळी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटणार नाहीये, भेटायला भेटणार नाहीये त्यांना, तर तुम्ही त्यांचा पोस्टर घेऊन चाललेले आहात. काय काय आठवणी आहेत अजितदादांसोबत? आता ते सगळं बारामती किंवा पुण्यात पण सगळ्यांना माहीतच आहे की जसं दादानी कोणती कामं केली आहेत, कशी केली आहेत. त्यामुळे दादा आम्हाला विठ्ठलाप्रमाणे आहेत आणि विठ्ठलाप्रमाणे राहणार पण. दादांच्या आठवणीत तुम्ही हे पोस्टर घेऊन चाललेत, काय भावना आहे आणि हात दुखणार नाही का आता हे सगळं असं घेऊन जाताना? आम्ही पंढरपूरपर्यंत हा दादांना घेऊन जाणार आहे. दादांची वारी आम्हाला पुरी करायची आहे पांडुरंगाच्या चरणी. अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत म्हणून त्यांचा पोस्टर घेऊन तुम्ही चाललेत का? पंढरपूरला चाललोय पोस्टर घेऊन. नाही म्हणजे आता दादा स्वतः नाहीयेत तर दादांना तुम्हाला ही वारी घडवायची आहे म्हणून तुम्ही हा पोस्टर घेऊन. हा दुसरी दादांनाच आम्हाला वारी काढवायची आणि दादांसोबत ही वारी या वर्षी दादांसोबत असणार आहे. जरी दादा आपल्या सर्वांमध्ये नसते ना तरी आम्ही दादांसोबत ही वारी पूर्ण करणार आहे. किती जण आहेत तुमच्या दिंडीमध्ये? आमची दिंडी मॅडम एक 200 जणांची. आमची दिंडी मागून येते पण आम्ही पुढे निघालो. आता पुण्यामध्ये आमचा मुक्काम आहे. तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती हा अजितदादांच्या खरं तर प्रेमात पडलेला होता असं म्हणावं लागेल आणि यांच्याकडून सुद्धा आता ही अजित पवार यांचा जो पोस्टर आहे तो घेऊन हे थेट पंढरपुराकडे निघालेले आहेत. अजितदादा हे जरी नसले तरी त्यांना आम्ही सोबत घेऊन ही वारी घडवणार. म्हणजे ते जरी आत्ता नसतील तरी त्यांचा पोस्टर घेऊन त्यांना प्रतिकात्मक दृष्टीने आम्ही ही वारी घडवणार अशा प्रकारचा यांनी एक हे केलेलं आहे, मनात ठरवलेलं आहे आणि ते आता अजित पवारांचं हे पोस्टर घेऊन निघालेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन स्वप्नील जावळेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.